नमस्कार मित्रांनो, आज देवाला अनेक प्रश्न विचारतो. देवा, हे असं का घडलं? मी इतकं करतो तरीही मला त्रास का? तू सर्वशक्तिमान आहेस, मग माझं दुःख का कमी होत नाही? आजचा हा अभंग अशाच प्रश्नांनी भरलेला आहे. पण हे प्रश्न तक्रारीचे नाहीत, हे प्रश्न आहेत भक्तीमधून जन्मलेले. संत तुकाराम महाराज देवाशी थेट संवाद साधतात, कधी टोमण्यातून, कधी उपरोधातून, पण शेवटी पूर्ण शरणागतीने. चला तर मग मन शांत करूया आणि या अभंगाचा खोल अर्थ आपल्या जीवनाशी जोडून पाहूया. काय दिनकरा, कोंबड्याने केला खरा, का हो ऐसा संत ठेवा, भार माझे माथा देवा. अडविले दासी, तरी का मरती उपासी, तुका मने हाती, कळा सकळ अनंती. मित्रांनो, अभंगाची पहिली ओळ आपल्याला थांबवते. काय दिनकरा? दिनकर म्हणजे सूर्य, प्रकाश देणारा, अंधार दूर करणारा. तुकाराम महाराज देवाला विचारतात, हे प्रकाश देणाऱ्या देवा, हे असं का घडलं? ही ओळ म्हणजे भक्ताचा थेट सवाल आहे. भक्ती म्हणजे नेहमी गोड शब्द नाहीत. कधी कधी मनातली बोज थेट देवासमोर मांडणंही भक्तीच असते. कोंबड्याने केला खरा. तुकाराम महाराज म्हणतात, कोंबड्याने केला खरा. मित्रांनो, कोंबडा आरवतो आणि लोक म्हणतात, कोंबडा आरवला म्हणूनच सूर्य उगवला. पण खरं असं आहे का? नाही. सूर्य कोंबड्यामुळे उगवत नाही, पण कोंबड्याला वाटतं मी कारण आहे. तुकाराम महाराज इथे फार मोठा धडा देतात. आज आपणही असंच वागतो ना? थोडं यश मिळालं की आपल्याला अहंकार होतो, थोडी सत्ता मिळाली की आपल्याला गर्व होतो, थोडं ज्ञान मिळालं इतरांना आपण कमी लेखतो. आपण समजतो मी केल्यामुळेच सगळं घडतं. पण खरं सांगायचं तर देवाची इच्छा नसली तर आपलं एक पानही हलत नसतं. मित्रांनो, कोंबडा म्हणजे फक्त पक्षी आहे, तो आहे अहंकाराचं प्रतीक. अहंकार म्हणतो मीच करतो, माझ्याशिवाय काहीच नाही, माझ्यामुळं सगळं चालतं. पण संत सांगतात, जिथे अहंकार आहे तिथे देव उरत नाही. देव प्रकाश आहे आणि अहंकार अंधार आहे. का हो ऐसा संत ठेवा. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, का हो ऐसा संत ठेवा. मित्रांनो, हा फार विनोदायक प्रश्न आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, संतांना तू असं का तपासतोस? त्यांच्यावर इतकं ओझं का टाकतोस? आपणही कधी कधी असंच म्हणतो, देवा, मी वाईट नाही, मी कोणाचं वाईट करतही नाही, मग मला त्रास का? संतांच्या आयुष्यातही सुख नव्हतं. तुकाराम महाराजावर उपहास, अपमान, दारिद्र्य, समाजाचा विरोध, तरीही ते देवाला सोडले नाही. भार माझे माथा देवा. तुकाराम महाराज म्हणतात, भार माझे माथा देवा. मित्रांनो, हा तक्रारीचा सूर नाही, ही आहे शरणागती. हे देवा, हा भार तूच दिलास, म्हणूनच तो पेलण्याची शक्तीही तूच दे. भक्त म्हणतो, मी कमकुवत नाही, मी कमकुवत आहे, पण तू माझ्यासोबत आहेस. अडविले दासी. तुकाराम महाराज म्हणतात, अडविले दासी. दासी म्हणजे गरीब, साधी, निरागस भक्त. आजही समाजात साध्या माणसाला दडपलं जातं, प्रामाणिक माणसाला त्रास दिला जातो, सरळ मार्गाने चालणाऱ्याला अडचणी येतात. तुकाराम महाराज देवाला विचारतात, अशा लोकांना का अडवतोस? तरी का मरती उपासी. मित्रांनो, ही ओळ खूप विनोदायक आहे. जे भक्त तुझ्यासाठी उपवास करतात, ज्यांना उपाशी का राहावं लागतं. आजही आपण पाहतो भक्त मंदिरात पण पोट रिकामं, श्रद्धा मनात पण घरात अडचणी. तुकाराम महाराज हा प्रश्न विचारतात बंडखोरासाठी नाही, तर भक्तीची अधिकाराने. तुका म्हणे हाती. सगळ्यांना प्रश्नातच तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, तुका म्हणे हाती, कळा सकळ अनंती. मित्रांनो, ही आहे भक्तीची पराकाष्ठा. हे देवा, सगळं मला कळत नाही, पण मला एवढं कळतं, सगळं तुझ्याच हातात आहे. हे खरं समाधान आहे. महाराज म्हणतात, प्रश्न विचारतात, टोमणे मारतात, दुःख व्यक्त करतात, पण देवाला कधी सोडत नाही. ही खरी भक्ती आहे. मित्रांनो, आजच्या अभंगातून आपण काय शिकलो? अहंकार म्हणजे कोंबड्यासारखं आरवणं.
आपण कारण नाही, देव कारण आहे. संतांनाही परीक्षा असतेच. भार देव देतो, पण शक्तीही तोच देतो. प्रश्न विचारले तरी श्रद्धा सोडू नये. शेवटी सगळं देवाच्याच हातात आहे. आज एक संकल्प करूया. मी अहंकार सोडेन आणि विश्वास धरून चालत राहीन. जर हा अभंग तुमच्या मनाला, तुमच्या विचारांना ज्योत पेटवत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि रोज अशा खोल अर्थाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.